नमस्कार, विनायक घायल स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण TAIT 2025 च्या निकालाची वाट पाहत आहोत आणि त्या निकालाला जो वेळ लागत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जो संभ्रम निर्माण होत आहे किंवा वेगवेगळ्या शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत आहेत, तर त्याला अनुषंगूनच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT परीक्षा 2025 साठीची एक नवीन प्रेस नोट, त्याला आपण प्रसिद्धी पत्रक असे देखील म्हणतो, तर ती आजच जारी केलेली आहे। या प्रेस नोट मध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे ते पाहूया। हा वेळ कशामुळे लागत आहे आणि साधारण कधीपर्यंत हा निकाल लागेल या संदर्भातल्या आपल्या मनातल्या शंका या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच अंशी दूर होतील। तर महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यानुसार शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT परीक्षा 2025 चे आयोजन ऑनलाइन पद्धतीने दिनांक 27/5 ते 30/5 आणि 2/6 ते 5/6 या कालावधीमध्ये 26 जिल्ह्यांमध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेले होते आणि या ठिकाणी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांची संख्या देखील दिलेली आहे। तर त्या अनुषंगाने पुढे काय दिलेलं आहे ते पाहूया। शासन शुद्धीपत्रक क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे आणि दिनांक 2/5/2025 अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळेच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा B.Ed आणि D.Ed उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते। वरील व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने शासन शुद्धीपत्रक दिनांक 2/5/2025 च्या अनुषंगाने TAIT 2025 परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे। तसेच 5/8/2025 रोजी D.Ed निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे। वरील परीक्षेत पात्र उमेदवारांच्या निकालाच्या अनुषंगाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT परीक्षा 2025 च्या निकालाची कार्यवाही सुरू आहे व हा निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। त्यामुळे उमेदवारांनी परीक्षार्थ्यांनी YouTube चॅनल व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या किंवा अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे। म्हणजे या ठिकाणी उशीर लागण्यामागचं कारण काय सांगितलेलं आहे की जे B.Ed आणि D.Led साठी जे अंतिम वर्षासाठी प्रविष्ट असलेले उमेदवार आहेत, तर त्यांना देखील TAIT 2025 ला प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आलेली होती आणि त्यांना त्यांचा निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्यांचं गुणपत्रक सादर करायचं होतं। परंतु 5/8/2025 म्हणजेच या महिन्याच्या 5 तारखेला काय झालेलं आहे, D.Led चा निकाल लागलेला आहे आणि त्यामुळेच त्या विद्यार्थ्यांचा त्यांचं जे गुणपत्रक होतं तर ते प्रसिद्ध करण्यास किंवा त्यांना महाराष्ट्र परीक्षा परिषदेला कळविण्यास किंवा तिथे सादर करण्यास वेळ लागत असल्यामुळे हा निकाल आपल्याला लवकरात लवकर लावता येत नाही असे महाराष्ट्र परीक्षा परिषदेने कळविले आहे। त्यानुसारच मग आता या ठिकाणी D.Ed वाल्यांचा निकाल लागलेला आहे, B.Ed वाल्यांचा निकाल लागलेला आहे, त्यामुळे आता त्यांचे गुणपत्रक परीक्षा परिषदेकडे पोहोचतील आणि त्यानंतर मग आपल्या निकालाची कार्यवाही लवकरच सुरू होईल। त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता, कोणत्याही शंका मनात न घेता आपल्या या महाराष्ट्र परीक्षा परिषदेवर विश्वास ठेवून योग्य प्रकारे निकालाची वाट पाहायची आहे। लवकरच आपला निकाल आपल्या हाती येणार आहे आणि आपल्याला नक्कीच चांगले गुण मिळतील ही अपेक्षा आपण करूया। सर्वांना निकालासाठी खूप खूप शुभेच्छा। कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। तसेच बरेचदा आपल्याला स्कोर कार्ड आपला किती असेल, कसे असेल, अशा प्रकारचे देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर त्या गोष्टींवर विश्वास न ठेवता आपण जो पेपर सोडवलेला आहे, ज्या पद्धतीने सोडवलेला आहे, त्यामुळे आपण आपला प्रश्नांचा आपण अंदाज काढलेला असतो, त्यानुसारच आपल्याला गुण मिळणार असतात। त्यामुळे इतर अफवांवर विश्वास न ठेवता
आपण निकालाची सर्वजण मिळून प्रतीक्षा करूयात। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।